भाऊ स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. 5 दशकाची पत्रकारिता भाऊ आपण केलीत, तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घेण्याची इच्छा आहे. सुरुवात कशी झाली, त्याचे टप्पे कसे होते आणि ही पत्रकारिता तुम्ही कशी एन्जॉय केली, जी आजही तुम्ही मला वाटतं प्रचंड एन्जॉय करताय. सुरुवात कुठून झाली? तर मी त्यावेळेला विद्यार्थी चळवळीत होतो कॉलेजच्या काळामध्ये. आणि साधारणतः कुठे मोर्चा काढला, कुठे धरणं धरलं वगैरे, काय जे काय करायचं. कोणती चळवळ म्हणजे नेमकी? मी कुठच्याही संघटनेत नव्हतो. अच्छा. पण मी ज्या प्रकारची दंगामस्ती करायचो त्यामुळे कुठल्याही आंदोलनात मी असायचो. आज जशी योगेंद्र यादव सगळीकडे असत, तर मी सगळ्या ह्याच्यात असायचो. तर मग याला प्रसिद्धी मिळावी म्हणून मी बातमीसारखं पत्रक लिहून द्या. आजच्यासारखं लोक कव्हर करायला यायचे नाही. तेव्हा तुम्ही जे काय कराल ते तुम्ही पत्रक लिहून पाठवायचं असतं. तर तसं पत्रक द्यायचं होतं. माझ्याकडे लिहिण्याची स्टाईल चांगली आहे म्हणून ते लोक मराठ्यातले माझ्या मागे लागले की तू पत्रकार हो वगैरे सांगायचे, ओळखी झाल्या होत्या. तर अत्रे गेल्यानंतर बराचसा काही लोक त्यांचे सोडून गेले. कम्युनिस्ट पर्टिक्युलरली होते ते लोक सोडून गेले आणि त्यामुळे त्यांनाही नव्या माणसांची गरज होती. तर ते मी तिथे नवा ट्रेनी म्हणून एक प्रकारे जॉईन झालो. अच्छा. पहिले 3 महिने आणि मग हळूहळू एस्टॅब्लिश झालो. पगार मिळायचा का ट्रेनी म्हणून? ट्रेनी म्हणून पगार मिळायचा? हो, 150 रुपये पगार मिळायचा होता. बरं. आणि काय वय होतं तुमचं त्यावेळी? मी तेव्हा 20-21 वर्षाचा असेल. अच्छा. 20-21 वर्षाचा होतो. आणि हा उमेदवारीचा काळ किती काळ राहिला? नाही, उमेदवारीचा काळ 4-6 महिने होता फक्त. अच्छा. पण तेव्हा पगार म्हणजे तरी काय होते, कोण पगार म्हणजे काय वाढला तो पगार रेग्युलर त्यांच्या स्केलमध्ये आलो तेव्हा 250 रुपये झाला. काही फार मोठं नव्हतं. मुद्दा काय असतो की तेव्हा मीडिया हाऊसेस हा प्रकार नव्हता ना. म्हणजे प्रमुख वर्तमानपत्र बघितली तर तुम्ही सकाळ होता, हा परुळेकरांचं वैयक्तिक होतं, अत्र्यांचा पेपर होता, नवा काळ खाडीलकरांचा पेपर होता. म्हणजे तो काळ संपत चालला होता आणि मीडिया हाऊसेसचा जमाना आहे. म्हणजे इंडियन एक्सप्रेस असेल किंवा लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स ग्रुप किंवा फ्री प्रेस, ही मीडिया हाऊसेस सुरुवातीची होती. पण हळूहळू करत कॉर्पोरेट जग हे मीडिया काबीज करायला लागल्याचा काळ येतो. अच्छा. आणि अशा वेळेला मग चांगला पगार मिळतो म्हणून मग चांगले चांगले पत्रकार, संपादक हे तिकडे जात गेले आणि एक प्रकारे तिथून आविष्कार स्वातंत्र्य संपत गेलं. अच्छा. बरं, तो काळ तुम्ही पाहिलाय, तुम्ही आजचा काळ सुद्धा बघता, तर या काळात नसलेली त्या काळची जी काही वैशिष्ट्ये होती ती सांगा ना आम्हाला. ते वैशिष्ट्य तुम्हाला खरं सांगायचं होतं काय होतं, तेव्हा पत्रकारिता ही पत्रकारिता होते. बरे मीडिया हाऊसची असेल किंवा एखाद्या संपादक मालकाची असेल, पत्रकारिता ही पत्रकारिता होती. म्हणजे काय होतं की लोकांना आपण माहिती द्यायची, बातमी द्यायची, आपलं मत द्यायचं नाही. आता बातम्या नसतात, आता मत असतं. म्हणजे मी काय बघितलंय तुम्हाला सांगत नाही, त्याविषयी मला काय वाटलं. म्हणजे समजा अगदी क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर आऊट झालाय, बहुतेक कॅच उडालेली आहे नाही का, मग LBW असावा, LBW नाही का, हा मग हिट विकेट असेल, अशा बातम्या आता येतात. त्या बातम्या तेव्हा नव्हत्या. बरोबर. आऊट झाला, कॅच आऊट झाला, कॅच आऊट झाला. पण सबसे तेज करताना आऊट होईल म्हणता म्हणता आऊट झाला आणि नंतर अजून बॉल टाकलेला नाही हा खुलासा आहे. ही आताची पत्रकारिता आम्ही केली तेव्हा आऊट झाला. बरोबर. म्हणजे आऊट झाला याचा अर्थ बॉल पडलेला असायचा, बॅट्समन चुकलेला असायचा, कॅच उडालेला असायचा, कॅच घेतलेला असायचा, या सगळ्या गोष्टी असायच्या. आता अजून बॉल टाकलेला नाही, पण बॉल दिनेश कांजी टाकणार आहे, भाऊ तोरसेकर खेळणार आहे आणि भाऊ तोरसेकर चुकीच्या ठिकाणी बॅट उचलतो आणि त्यामुळे त्याची कॅच उडणार आणि महेश विचारी ती कॅच घेणार आणि म्हणून भाऊ तोरसेकर आऊट झाला, अशी बातमी येते आता. आपण अशा बातम्या बघतो आज. बरोबर आहे की नाही? बिलकुल. म्हणजे ते तुम्ही टीव्हीवर बघितलं तर ते सांगतात की उद्या उद्धव ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे, ते त्याच्यात काय सांगतील? अरे हा काय तुझा रिपोर्टर मनकावडा आहे का की ज्योतिषी?
उद्धव ठाकरे जे बोललेले नाही, त्यांनी काय बोलायचं ठरवलं नाही. ते सुद्धा तुमचा रिपोर्टर सांगतो काय ते कलानगरच्या बाहेर उभा राहून. बिलकुल. याला पत्रकारिता नाही, बातमीदारी पण म्हणत नाही. आमच्याकडे तसं नव्हतं त्या आणि कोणीही काही बोलला. मला आठवतं ना, मी अगदी नवा होतो आणि मला शिवसेनेची शिवाजी बागची सभा कव्हर करायला पाठवलं होतं. तर मी आलो आणि बाळासाहेब बोलले, त्या जॉर्जला काय अक्कल आहे का? मी तसं वाक्य लिहिलं. ते माझे सिनियर होते राजुरीकरांनी, ते म्हणाले, हो त्यांनी बोललं ठीक आहे, तुम्ही असं लिहायचं नाही. जॉर्ज फर्नांडिस यांना काही कळते का असं लिहा म्हणे. म्हणजे त्यांनी बाळासाहेबांनी जॉर्जला अरे तुरे केलंय म्हणून बातमीत आपण अरे तुरे लिहायचं नाही. आता हे काय करणार, त्याने आईवरून शिवी घातली दाखवणार आणि त्यांची जीव घसरली. तुझी लेखणी घसरली की तुझी वाचा घसरली आहे कोणी सांगायचं? तुझी बुद्धी घसरली आहे हे लोकांसमोर सांगण्यासारखं दाखवण्यासारखं नाही. एवढी सुद्धा ज्यांना बुद्धी नाही असे निवडून आणतात आणि त्यांना पत्रकार करतात. असं आहे. हा फरक आहे आमच्यात आणि त्यातला. बरं, पत्रकारितेच्या जगामध्ये आपण जेव्हा वावरत असतो त्याचं एक वैशिष्ट्य असतं की जगाला ज्या लोकांना बघणं किंवा भेटणं शक्य नसतं अशा लोकांमध्ये आपण वावरत असतो. असे काही अनुभव सांगा ना, म्हणजे पत्रकारितेमुळे तुम्ही काही लोकांच्या संपर्कात आलात, ज्यांच्याशी बोललात? नाही, माझ्या बाबतीत ते तुरळक झालं. याचं कारण सांगतो. मी पत्रकार परिषदेला पण न गेलेलं आहे. सभा वगैरे कव्हर केल्या पण पत्रकार परिषदेला पण गेलो नाही. त्यामुळे पुढाऱ्यांशी माझा फारसा संपर्क आला नाही. अच्छा. पुढारी काय कोणी मोठा. 71 मध्ये नवल टाटा निवडणुकीला उभे होते आणि आता जे स्टर्लिंग टॉकीज आहे ते बांधलं जात होतं. त्याचे 2 मजले नवल टाटांचं ऑफिस होतं आणि तिथे ऐसपैस पत्रकारांसाठी रेलचेल होती, खाण्यापिण्यापासून सगळ्या सुविधा. तर मी गेलो होतो. ती माझ्या आयुष्यातली म्हटलं तर पहिली पत्रकार परिषद. अच्छा. मी हबकून गेलो की तिथे जवळ 150 पत्रकार होते. मुंबईत मराठी दैनिक 5 की 6 होते. हिंदी दैनिक मला वाटते 2 होती. इंग्रजी दैनिक 3 होती आणि साधारण 3 किंवा 4 इव्हिनिंगर होते. आणि मग पुण्याचा किंवा नागपूरचा कुठचा पेपर असेल त्यांचा इथला रिपोर्टर. पण 200 पत्रकार होते. तर मला अनुभव नव्हता. मी पहिल्यांदा गेलो होतो. ते सगळं कव्हर केलं आणि त्यानंतर आता ज्याला हे म्हणतात बोरीबंदर स्टेशन जे आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, तिथे हमाल युनियनची प्रेस कॉन्फरन्स होती. अच्छा. तिथे आम्ही 3च माणसं होतो. मी होतो, नवागावचे नाना मोने होते आणि पीटीआयचा एक माणूस होता. म्हणजे मला लाज वाटली. नवीन होतो पण लाज वाटली की तिथे खायला प्यायला, इथे काय तर फार तर वडा खाऊ घालणार. हाच फरक होता ना. तिथे जर 150 पत्रकार होते तर समोरच्या कामगारांच्या युनियनच्या पत्रकार परिषदेला का आले नाही पत्रकार? आता तर म्हणा दारू बिरू शिवाय जात नाही असं मी ऐकतो. 5 स्टार शिवाय खाली येत नाही. तर भयंकर वाईट वाटलं. मी ऑफिसमध्ये आलो, म्हटलं परत मला पत्रकार परिषदेला पाठवलं. आणि त्यामुळे मी जवळजवळ कधी पत्रकार परिषदेला गेलो नाही. मुलाखती वैयक्तिक पातळीवर ठरवलं लेख लिहायचं म्हणून घेतलं तर, पण अन्यथा कोण सेलिब्रिटी, पुढारी किंवा मान्यवर समारंभ याला मी जायचं टाळलं. अच्छा. मी टेबलवर बसून लिहित राहिलो. बाळासाहेबांच्या त्या काळामध्ये किती सभा तुम्ही कव्हर केल्यात? बाळासाहेबांच्या बऱ्याच कव्हर केल्या. बाळासाहेब बरेच म्हणजे सार्वजनिक सभा मी कव्हर करायचो. सभा पण तो खाली बसलोय तिथे कोण काय हे नव्हतं किंवा तिथे बसलं नाही तरी तुम्ही ऐकून लिहिणार होता. त्याच्यात काय अडचण नव्हती. पण पुढाऱ्यांना भेटणं नाही. बाळासाहेब विखे पाटील आणि बाळासाहेब ठाकरे या 2 नेत्यांशी जमलं. याचं कारण एक तर मी मार्मिकमध्ये 4 वर्ष कार्यकारी संपादक होतो, त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलो. आणि विखे पाटील म्हणजे राधाकृष्णाचे जे वडील आहेत त्यांच्याशी जमलं, कारण त्यांनी मन फटकळ आहे मी ते स्वीकारलं होतं. याला खिशात टाकता येत नाही त्याने स्वीकारलेलं होतं. त्यामुळे त्यांच्याशी जमलं. आपण बोललेलं ते ऐकायला तयार होते. मराठामध्ये तुम्ही किती काळ होतात? मराठामध्ये जवळजवळ 5.5 वर्ष तरी होतं. असं काही कारण आहे की म्हणजे तुम्ही आजही जेव्हा फ्लॅशबॅकमध्ये जाता तेव्हा तुम्हाला मराठाची आठवण नक्की येते?
एक्साइटमेंट होते. लक्षात घ्या. पत्रकारिता आपण करतो त्याचा एक प्रभाव पडतो. आणि मराठाचं सगळं शिपाई पिऊन गोरख्यापासून कंपोजिटर सगळे प्रूफ सगळेच्या सगळे कुटुंब होतं. म्हणजे प्रत्येकाला आपण मराठात काम करतो याचा अभिमान होता. म्हणजे मी नवा उपसंपादक होतो पण ते कंपोजिटर वगैरे पण मला झाडायचे. बको बाहेर काय बोलतील असं म्हणायचे. म्हणजे आपल्या पेपरमध्ये चूक झाली तर त्या कंपोजिटरला वाटायचं की 4 चौघात आपली बेअरू होईल. आज कुठच्या चॅनेलच्या पत्रकाराला किंवा कुठच्या पेपरच्या पत्रकाराला असं वाटतं का की आपल्या पेपरमध्ये संपादकाने आज शेण खाल्ले याची त्याला बाहेर लाज वाटत नाही. तो म्हणतो उद्या मी दुसरीकडे जाणार आहे. कमिटमेंट नाही, कौटुंबिक जिव्हाळा नाही, काय नाही. आणि दुसरी गोष्ट सिनियर्स होते ते संस्कार करत होते. म्हणजे आमच्या चुका दाखवायच्या त्या दुरुस्त करून. म्हणजे मी तुम्हाला मी आयुष्यात पहिला लेख लिहिला तर मलाही वाटायचं मी नवीन होतो एवढा लांबच्या लांब लेख आपण कसा लिहिणार. मला जाम कुतूहल होतं. तर रामभाऊ उडगी आमचे सहसंपादक आणि न्यूज एडिटर होते. एक दिवस त्यांना म्हणालो बाबा मला लेख लिहायचा. ते म्हणाले कशावर लिहिणार आहेस. म्हणजे तेच माहीत नाही. मग एक काम करणार जा सगळे पेपरचा 4-5 महत्वाच्या बातम्या कुठल्या वाटतात ते घेऊन ये. तर मी गेलो त्यांच्याकडे. मला वाटतं 1970 साल होतं. इंदिरा गांधींनी 3 दिवस 4 दिवस झाले ते इंदिरा गांधींनी लोकसभा बरखास्त केली होती. मध्यावधी निवडणुका व्हायच्या होत्या. म्हटलं ही बात अशा 3-4 दाखवून हे चांगले आहे. तुला काय वाटतं लोकसभा बरखास्त करणं बरोबर आहे की चूक आहे. म्हटलं चूक आहे. मग चूक काय ते लिहून काढ म्हणाले. म्हटलं तुला चूक का वाटते म्हणून. त्यांना बरोबर वाटले काँग्रेसला बरोबर वाटतं तुला का चूक वाटलं ते लिहून काढ. मग मी बसलो 3 फुलस्केप पेपर रात्री उशिरा बसून लिहिले आणि त्याने दिलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ते सगळं वाचून त्याच्यावर लाल शाहीची रांगोळ काढली आणि म्हणाले हे वाच सगळं आणि परत रिराईट कर. तसंच्या तसं मी सांगितलेलं दुरुस्त्या रिराईट नाही करायच्या. अख्ख्या चुका काय आहे ते बघायचं. दुसऱ्यांदा 3 दिवस गेले ते लिहायला. मग ते परत दिलं परत त्याच्यावर रांगोळ. तिसऱ्यांदाही रांगोळ झाली. 4थ्या वेळेला बाबा मला म्हणाले काय अप्रतिम मला पण इतकं चांगलं लिहिताना. मी खुश झालो. मला पंख उठले. पण या सगळ्या गडबडीत 9 दिवस झाले होते. अच्छा. मी बाबांना म्हटलं हे आत्मारामकडे देऊ का. म्हणून आत्माराम सावंतवाडीच्या पुरवणी करायचं. मूर्खाच करणार विषय किती जुना झाला आता. हा माझ्या आयुष्यातला पहिला लेख आहे जो अप्रतिम होता. जो छापला गेला नाही. पण तिथे कळतं की त्यांनी 3 वेळ 4 वेळ वाचला माझा लेख. बिलकुल. आणि दुरुस्त केला इतका सिरियसली वाचला. हा फरक आहे. हे मला वाटतं एवढे श्रम हल्ली सिनियर पण घेत नाहीत आणि एवढे कष्ट करण्याची जे नवशिके पत्रकार असतात त्यांची सुद्धा म्हणजे इच्छा नसते एवढी कष्ट करण्याची. म्हणजे माझा महाराष्ट्र टाइम्स मधला जो टेन्युअर आहे त्याच्या आधी मी सामनामध्ये होतो. परंतु मी सामनामध्ये जी मेहनत केली त्याचं कौतुक मला आजही वाटतं. म्हणजे तसाच प्रकार मला वाटतं तुमच्याबद्दल आहे. आम्ही मेहनत केली म्हणण्यापेक्षा आमच्या सिनियर्सनी मेहनत केली. म्हणजे मला आणीबाणीचा पहिला दिवस आठवतो. मी आणि तुमचा प्रदीप वर्मा रात्रवाडीला आदल्या दिवशी होतो. मी उशिरापर्यंत झोपायचो टेबलवर तसंच. मग सान मराठाचं कोणी यायचं तोंडाचं चल मला तर रिकामं घर माल बसायचं. तर मी उशिरा 9 वाजेपर्यंत झोपायचो. 2-2:30ला झोपलं टेबलवर आपलं मी झोपायचो. प्रदीप वर्मा सकाळी लवकर उठून जायचा. तर सकाळी जाताना तर त्या टेलिप्रिंटरवर नजर टाकायचं 6 वाजता वगैरे. तर त्या दिवशी त्यांनी मला उठवलं. भावड्या उठवणे गडबड झाली काय बाईने सगळा राडा करून टाकला. म्हणजे झालंय काय तेवढं जयप्रकाश मोरारजी वगैरे सगळ्यांना अटक झाली. मी खडबडून उठलो. तो गेला. मी त्या कॅन्टीनवाल्याला म्हटलं जर चहा देत चूक भरली. चहा पिऊन मी जेव्हा चाळलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की गडबड एवढी आहे की दिल्लीत 4 संपादकांना अटक झाली. म्हटलं उद्याचा पेपर निघेल की नाही गॅरंटी नाही. मी आमच्या कंपोजिटर्सना उठवलं आणि म्हटलं बाबांनो ताबडतोबीने सान मराठा काढायचा आहे. कारण दुपारपर्यंत पोलिसांना आपल्याला पण अटक करतील तेव्हा करू. आणि त्यांना उठवून कामाला बसवलं आणि
9च्या आत आम्ही साम मराठाची 4 पानं दिली आणि 11, 11:30ला पोलीस आले आमच्याकडे. तोपर्यंत जेवढं छापलं जाईल ते आम्ही त्या घराला सांगितलं होतं 2-2, 4-4 हजार जे होतील ते घेऊन जा. तो पेपर गेला मार्केटमध्ये. त्या दिवशी इव्हिनिंगर येऊ शकले नाहीत, गेला तो फक्त साम मराठा. अच्छा. आणि झालं 11, 11:30ला पोलीस आले आणि टेलिप्रिंटर बंद झाला. करायचं काय? मग मी नेहमीप्रमाणे माझं सगळं इथलं आवडलं होतं. मी घरी गेलो, आंघोळ पांघोळ करून मी लालबाग ते वरळीत चालत आलो. अच्छा. सगळं जे व्यवस्थित होतं, काही इकडचं तिकडे झालेलं नव्हतं, कोणाला काही पडलेली नव्हती, आणीबाणी म्हणजे फार मोठं लोकशाही संकटाचं काही नव्हतं, सगळे छान होते. मी आलो ऑफिसमध्ये, सगळे सुटकी चेहऱ्याने बसलेले होते. करायचं काय? टेलिप्रिंटर पण बंद आहे आणि सरकारने एवढं जाहीर केलं होतं की आता तुम्हाला गाईडलाईन्स येतील त्याप्रमाणे पेपर काढायचा. गाईडलाईन्स काय पाठवू आम्ही. 7:15ला गाईडलाईन्स आल्या. टेलिप्रिंटर खडखडायला लागला आणि आला. त्या रात्री आता मी रात्रपाडी आणि वर्मा होता, आम्ही तसे ज्युनियर सगळे. म्हटलं मी नाही पेपर आज बसणार बाबा, चला बंद पडला तर माझ्यामुळे असलेलं पडू नको. म्हटलं मी नाही रात्रपाडी बसणार. बरोबर. मग आत्माराम सावंत आणि पुष्पा त्रिलोकेकर हे रात्रभर माझ्याबरोबर बसले. मीच काम केलं, प्रदीप वर्माने केलं, पण हे 2 सिनियर आमच्याबरोबर बसले. म्हणजे आमची जबाबदारी असं. हा, त्या प्रत्येक कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या मी. आणि दुसऱ्या दिवसा पेपर निघाला. त्यांना सांगितलं आता मी करीन. पण ते माझ्याबरोबर माझा आत्मविश्वास देण्यासाठी ते बसले. हे सिनियर होते. सिनियर्स म्हणून जे काम करतात त्यांची जबाबदारी असते पुढची पिढी घडवली पाहिजे तुम्ही. आता सुद्धा मला अनेक जण 10-12 वर्षात मी जातो तिथे नव्या पोरांशी बोलतो अमुक म्हणून, तर अनेक जण हे काय पोरांशी बडबडत बसतो. अरे त्यांना आम्ही संस्कार दिले नाही तर मग त्यांना नालायक म्हणायचा अधिकार पण आम्हाला उरत नाही ना. बिलकुल. मी समजावण्याचा प्रयत्न करत असतो. मराठा नंतर सामनामध्ये जाण्याच्या दरम्यान म्हणजे मार्मिकमध्ये जाण्याच्या दरम्यान हा बरं काय नेमकं तुमचं सुरू होतं? मराठा सोडल्यानंतर एक भूपुत्र म्हणून एक साप्ताहिक निघालं होतं. अच्छा. साखर संघाने काढलं होतं आणीबाणीच्या काळामध्ये. तेही लवकरच 6 महिन्यात बंद पडलं. मग मी मराठी ब्रिड्समध्ये गेलो. त्याच्यानंतर मग सकाळमध्ये होतो, मध्ये काही गॅप गेला. सकाळमध्ये होतो. सकाळमध्ये जवळ गडकरींबरोबर मुंबई सकाळ, तेव्हा सकाळ नव्हता, मुंबई सकाळ म्हणायचे. मुंबई सकाळमध्ये होतो आणि रविवारच्या पुरवणीचं वगैरे काम केलं. आणि सकाळमधून मग मी जवळजवळ 1.5 वर्ष पत्रकारिता म्हणजे नोकरी केली नाही. त्याचं कारण असं होतं की मला मुलगी झाली होती आणि तिला एक थोडा प्रॉब्लेम असा होता की तिला गिळता येत नव्हतं. अच्छा. म्हणजे 2-2.5 महिन्यानंतर मुलांना बाहेरचं खाऊ घालावं लागतं, अंगावरचं दूध पुरत नाही. तर ते डॉक्टरने सांगितलं त्याच्यावर उपाय म्हणजे तिला गिळायला शिकवायचं, तर ती उलटी करायची. तर ते डॉक्टर म्हणाले पुसायचं आणि परत खाऊ घालायचं, दुसरा मार्ग नाही. तर ते घरात कोणाला जमत नव्हतं, ना बायकोला जमत होतं, सासूला, माझ्या आईला. तर ते कारण ते पोर 2.5 महिन्याचं उलटी केली की लाल लाल बुंद व्हायचं, मग सगळे घाबरायचे. तर मी ते 2-3दा केलं. तर मग मी ठरवलं मी नोकरी सोडून बसतो आणि मी जवळजवळ 20 महिने मूल सांभाळलं. अच्छा. मुलीला. पण त्यानिमित्ताने मला मुलांविषयी आकर्षण तयार झालं, चाइल्ड सायकॉलॉजी अमुक तमुक हे करत. आणि ती 22 महिन्याची होईपर्यंत मी अगदी तिला आईसारखं सांभाळलं. बाळण झालं नाही, अंगावर पाजलं नाही, बाकी आई म्हणून सगळं काम केलं. त्यासाठी मी ब्रेक घेतला. लिहित होतो पण ब्रेक घेतला होता, नोकरी वगैरे नाही. आणि त्यानंतर मग हे मार्मिक प्रकरण आलं. मार्मिकची ऑफर कशी आली तुम्हाला? मार्मिकचं असं झालं की 85 मध्ये
जेव्हा शिवसेनेने स्वबळावर सत्ता मिळवली तोपर्यंत श्रीकांत ठाकरे बघायचे. तर मग बाळासाहेबांनी ठरवलं की आता नवीन फॉर्मॅटमध्ये मार्मिक काढायचा. मग त्यांचे प्रयत्न चालू म्हणजे होते. आधीचा कसा फॉर्मॅट होता? आधीचा असा साधा 2 कलर तांबडं मार्मिक, बाकी सगळा ब्लॅक अँड व्हाईट पेपरचा मॅगझिन फॉर्म मध्ये होता, अच्छा. पिन केलेला. तर तो नव्या पद्धतीत करावा आणि मग ते नवलकर, सुभाष देसाई वगैरे प्रयत्न करत होते. पण सुभाष देसाई यांनी पंढरीनाथ सावंतशी काहीतरी कॉन्टॅक्ट केला. तो म्हणाला चल आपण बघू. तोही माझ्यासारखा उकडसून होता पंढरी. आम्ही गेलो, त्यांना म्हटलं काय ऐकू. मग आम्ही आमच्या आयडिया सांगितल्या. मग ते म्हणाले साहेबांना भेटायला जाऊ. मग आम्ही आठवड्यावरने साहेबांना भेटायला गेलो. त्यांना सगळं सांग. आणि मला वाटतं ते 4-5 महिने त्यांचं असं काहीतरी चालू होतं. पण ते बाळासाहेब पण तसे सारखा टिंगल केल्यासारखं बोलत होते. मग एकदा ते ठरलं आणि आम्ही पहिला अंक काढला. मला वाटते सप्टेंबर होता तो 85चा. प्रबोधनकारांच्या वाढदिवसाच्या मुहूर्त धरून तो पहिला अंक काढला नव्या स्वरूपात, टॅबलॉइड साईजमध्ये. आणि तो झाल्यानंतर अचानक ते मार्मिक सेनाभवनामध्येच ऑफिस होतं केलेलं तात्पुरतं. तर अचानक बाळासाहेब आल्यावर तुम्ही खरंच पेपर काढलात म्हटलं खरं काढलं म्हणजे काढायचं नव्हतं. नाही म्हणे हे चाललो, त्यांच्या मिटिंगा 4 महिने चालले. तर मला वाटलं ते मार्मिकची PhD झाली, बसायचं आणि ठरवायचं परत कधी बसायचं, असं ते सरकॅस्टिकली बोलले. पण त्यामुळे मग तो मार्मिकचं मग ते मला पाहिजे तसं मी काढत होतो. आणि त्यांना मी विचारलं, ते म्हणाले नाही मला वाटलं होतं. म्हणजे मला पहिला धक्का बसला की मला त्यांनी करायला सांगितलं. तर त्यांनी सांगितलं की पण तू मला झोडून काढणारे लेख लिहिलेस यापूर्वी, त्यामुळे मला असं वाटलं या इतका छान झोडतो तर आपल्या ह्याच्यासाठी मुखपत्र किती चांगलं चालेल म्हणून तुला बोलवलं. अच्छा. तर मग तिथे जवळजवळ 88 पर्यंत होतं. कसा अनुभव होता बाळासाहेबांचा? कुठेही हस्तक्षेप नव्हता, कुठेही नाही. पण 1-2दा असा विषय झाला. मी म्हटलं याच्यावर मग नवलकर वगैरे नाही म्हणाले ते. पण मी म्हटलं माझी बाजू ऐकून घ्या. म्हणले घे. मातोश्रीवर गेलो, त्यांच्याशी बोललो. तेवढं फसलाय कर तू. म्हणजे शिवसेनेच्या नेत्यांना न पटणारे विषय पण मी बेधडक मांडले. उदाहरणार्थ भुजबळ महापौर होते आणि तेव्हा ते दत्ता सामंत आणि शरद जोशी यांची युती झाली होती आणि त्यांचा शिवाजी पार्कला मेळावा होता. तिथे महापौर म्हणून भुजबळ त्यांच्या स्वागताला गेले, त्यांना अपमानित करण्यात आलं. अच्छा. ते म्हटलं शरद जोशीला जोडायचं. तर नवलकर वगैरे म्हणाले आमच्या बैठकीत नेत्यांच्या ठरले की शरद जोशीबद्दल मौन पाळायचं. तर मी म्हटलं की शरद जोशी आणि दत्ता सामंतची युतीच चूक आहे असं माझं मत आहे. थोडं नाही पण नाही असं ठरलं. तर मी साहेबांना फोन केला. ते म्हणाले तुला काय म्हटलं असं असं म्हणणं आहे. अरे बरोबर आहे म्हणाले, जोड तू. मी लिहिला लेख. मनोहर जोशींना मला फोन आला. म्हटलं साहेबांना विचारा. तर ते त्यांनी सांगितलं बरोबर त्यांनी कुठे चुकलेले ते सांगा ना. बरं मला एक सांगा, म्हणजे सामनाचा जो काही मला अनुभव आहे, सामनामध्ये शिवसेनेच्या नेत्यांचा कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप होऊ नये असा दंडक बाळासाहेबांचाच होता. म्हणजे संजय राऊतांना फोन करणं किंवा त्यांना सांगणं हे कसं ते कसं हा प्रकार नव्हता. पूर्ण फ्रीडम कार्यकारी संपादक म्हणून त्यांना देण्यात आलं होतं. बरोबर की नाही? म्हणजे शिवसेनेच्या चौकटीमध्ये. तर तुमच्याबद्दल असं कधी झालं का? म्हणजे कुठच्या नेत्याने असा एखादा किरकोळ विषय होता. आणि मग मार्मिक सोडण्याचं कारण काय? ते मार्मिक सोडला याचं कारण तसं मला तो नंतर उद्धव वगैरे त्याच्यात फार ढवळाढवळ करायला लागले आणि ते मी साहेबांना सांगितलं. म्हणून ते मला म्हणाले बघू आपण तो असं काय करतो म्हणून. म्हटलं नाही तुमच्याशी जमलं तसं तुमच्या मुलाशी जमण्याची शक्यता मला दिसत नाही. म्हटलं भांडून वेगळं होण्यापेक्षा काय म्हणा असं काय घडलं की नाही मी संपादक आहे म्हटलं मी संपादक आहे.
तर तो शिवसेनेचं मुखपत्र म्हणून मी काढतो ना, ती शिवसेनेची शाखा नाहीये, तर ते शेवटी मालक होते ना. नाही, पण असं एखादं कारण तर सांगा की ज्याच्या कारण असं नाही, वागण्यावरून कळतं ना. वागण्या म्हणजे जो रिस्पेक्ट बाळासाहेब द्यायचे किंवा जे फ्रीडम द्यायचे ते त्यांच्या काळात तुम्हाला मिळालं नाही. आणि ते उद्धव म्हणून तर त्यांना शिवसेना पण सांभाळता आली नाही ना. उद्धवला माझा आक्षेप वैयक्तिक नाहीये. तुम्ही जी संस्था संघटना चालवता तेव्हा 4 माणसं जोडायची असतात, तोडायची नसतात. तर तो उद्धवचा स्वभाव नाही. अच्छा. आणि त्यामुळे आपल्याला जर कळतंय की उद्या आपलं पटलं नाही तर भांडून वेगळं त्यापेक्षा निघायचं ना. बरोबर आहे. मी नंतरही मार्मिकमध्ये लिहित राहिलो ना. मी सामनात कधी लिहिलं नाही, पण मी मार्मिकमध्ये अगदी शक्य होईल तितका काळ लिहित होतोच सातत्याने. शिंगोट्यांबरोबर सुद्धा तुम्ही प्रदीर्घ काळ काम केलं. हा, शिंगोट्यांबरोबर 1.5 वर्ष काम केलं. त्यांचा तोही एक योगायोग होता. मी अर्थात नावाचं एक छोटं पहारा नावाचं एक छोटं पाक्षिक चालवत होतो. तर आमचा जो अशोक शिंदे म्हणून मित्र होता माझा कॉलेजच्या काळापासून, तो तरुण भारतचा विक्रेता होता. तो एकदा भेटला, तो म्हणाला, अरे ते मुरलीने पेपर काढले, त्याला मदत करणं. तर मग मी गेलो त्यांच्याकडे. तेव्हा त्यांनी नवाकाळची एजन्सी गेली म्हणून स्वतःचा पेपर शिंगोटेने सुरू केला, चौफेर म्हणून. अच्छा. तर मी त्यांच्याकडे गेलो, काय बघितलं सगळं. तर त्यांना म्हटलं, ठीक आहे, मी तुम्हाला रोज हेडलाईन लिहून देतो. आणि मी दुपारनंतर जायचो, संध्याकाळी आम्ही क्लोज करायचो, उद्याचा संध्याकाळ. तर ते चांगलं चाललं. आणि 50-60 हजार खपायला लागल्यावर त्यांना सुरसुरे आले, आपण मॉर्निंगर काढू. अच्छा, ब्रॉडशीट काढूया. ब्रॉडशीट. आणि मग त्या वर्षीच्या 94च्या दसऱ्याला आम्ही ते सुरू केलं, आपला वार्ता. आणि टार्गेट क्लिअर होतं. मी त्याच्यात ठरवलं की नवाकाळचा सेल तेव्हा 6 ते 7 लाख होता. 4 पानी पेपर, आपलं 4 पानी आहे. आपली कॉम्पिटिशन नवाकाळची आहे. त्यातल्या 7 लाखाचा 1 लाखाला तरी खूप झाला ना. त्यामुळे मी नवाकाळला टार्गेट केल्यासारखा पेपर काढला. पॉलिटिकल नाही, पॉलिटिकल होता, पण नवाकाळ हा कॅम्पेन पेपर कसा आहे, अजेंडा पेपर कसा आहे, त्याच्या अग्रलेखाची धुलाई कर, अग्रलेखाचा वाचा. तर ते करून आम्ही चालवतं झालं. पण त्यांचा एकूण जो पसारा होता तो खूप चांगला वाढला नंतर, आणि आजही त्यांचं त्याची सुरुवात ती होती. पण ते सुरुवात होती. शिंगोट्यांचं काय वैशिष्ट्य सांगा ना, म्हणजे एवढा मोठा त्यांनी पसारा निर्माण केला. हा माणूस अक्षरशत्रू होता, अनाडी माणूस. अच्छा. पण वृत्तपत्र का विकलं जातं, कुठे विकलं जातं, कुठली बातमी कुठे खपू शकते, ह्याचे फार बारकाईने अभ्यास होता त्या माणसाचा. अच्छा. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगतो, त्यावेळेला ते सुरतला कॉलरा वगैरे साथ आली, अशी बोंब झाली, आठवतं तुम्हाला? त्या 94ची गोष्ट आहे. तर त्यांनी काय करावं, गुजराती पेपर त्यांच्याकडे एजन्सी होती, तर ते डिस्ट्रीब्युशन काय 10,000 कॉपी वाढवले. तर ती वेस्ट रेल्वे जे आहे, वेस्टर्न लोकल आहे, त्याच्यावर 2 कॉपी वाढवा, सेंट्रलला 1 कॉपी वाढवा. मी त्यांना विचारलं, हे काय प्रकरण आहे? ते म्हणजे ती गुजरातून ये जा करणारे लोक आहेत ना, मुलुंड घाटकोपरचे गुजरातला रोज जात नाही, ते तिकडचे रोज जातात. हा जो बारकावा आहे ना, टाइम्सच्या सर्क्युलेशन मॅनेजरला पण माहित नाही. बरोबर. किंवा अचानक सांताक्रूजला कुठची तरी आग लागली होती आणि त्याची बातमी होती, त्यांनी लगेच सांगितलं की दक्षिण मुंबई, लांब मुलुंड बेगड असेल, बोरिवली असेल, तिथल्या 5-5 कॉपी कमी करा. आणि कुर्ला, सांताक्रूज, पार्ला, बांद्रा या पट्ट्यात जी आपली जातात तिथले कॉपी ती कापून इकडे पाठवा. तर म्हणलं, हे काय? तेवढं आग दिसली आहे ना लोकांना. त्या लोकांना उद्या आजच्यासारखं टीव्ही नव्हते तेव्हा. बरोबर. तर ते ज्यांनी ते रात्री आभाळात आग बघितलेली आहे त्यांना कुतूहल आहे, ते जवळच्या नाही, जेवढं बोरिवलीवाल्यांना नाहीये. हा जो मानवी स्वभावाचा बारकावा आहे, हा जितका त्याला कळत होता ते त्या माणसाचं वैशिष्ट्य होतं. कधी वर्तमानपत्राचा मथळा कोणता असावा किंवा उद्याची लीड कोणती असावी, त्याच्याबद्दल ते असेल कळायचं नाही, तो देता यायचा नाही.
पण असं काहीतरी पाहिजे की ते लोकांना असं ते सांगायचे, काहीतरी टेक्निकल करा असं. ओके. तर ते अट्रॅक्शन आणि त्या हेडिंगवर तो माणूस ठरवायचा की उद्याची 5,000 कॉपी वाढवा. अच्छा. आज बातमीने 2,000 कॉपी छापायच्या कमी करा. बरं. त्यामुळे त्या माणसाच्या हातात भांडवल नव्हतं ना, पण भांडवल नसताना त्याने एवढं साम्राज्य उभं केलं. म्हणजे मला मी किंवा माहिती आहे ती तुम्हाला सांगतो की काय त्याचं नाव पेपर, गुजरात समाचार मला वाटतं काहीतरी, तो जो पेपर होता मुंबईत छापला जायचा, तर तो रोज विक्रेत्यांना विकून येणारी जी कॅश होती ती आठवड्याभराने भरायची. तर ते पैसे वापरून त्यांनी आपला वार्ताहर किंवा ह्याचं खेळतं कॅपिटल केलं होतं. ग्रेट उद्योगपती होता तो, अडाणी माणूस होता, पण व्यवहार इतका बारकाईने कळत होता. तर ते त्याचं मोठेपण होतं. म्हणजे अनेकांना की भाऊंनी चालवलं, भाऊने, पण तो विक्रेता पण होता ना. त्याने माझ्या हा घोडा आहे त्याच्यावर त्याने पैसे लावले होते. बुडाले असते तर त्याचे बुडाले असते ना. बिलकुल. मग त्याचं श्रेय आहे, मालकी त्याची आहे, माझी नाही. तुम्ही पुढारीचे अग्रलेख लिहित होतात आणि त्या काळामध्ये तुम्ही 2 भाकीत केली होती, परंतु ते एक भाकीत पुढारीचे जे मालक आहेत त्यांच्यामुळे प्रसिद्ध होऊ शकले नाही. ते किस्से सर आम्हाला सांगा. नाही, मी तेव्हा ऍक्च्युअली अमेरिकेत होतो आणि हे आत्ता काल परवा झालं ना मीनाताईंच्या पुतळ्याची मला, तर ती झाली होती. आणि दादरच्याच एका गणपती मंदिरामध्ये गणेश मूर्तीला चिखल वगैरे लावला होता. तर मला ते खटकलं, याचा अर्थ ते काय गडबडच झाली. कारण त्याच्या 2 दिवस आधी भिवंडीला कब्रस्तानवरून दंगल झाली होती रजा अकादमीची. ती जागा सरकारी आहे हे कोर्टाने निकाल दिला आणि तिथे पोलीस ठाणं बांधायला सुरुवात झाली. तर तिथे मुस्लिमांचा जमाव आला आणि दंगल झाली. आणि इतकी भयंकर दंगल होती की 2 गणवेशातल्या पोलिसांची मर्डर झाली. आणि हे एकदम पळापळ सगळी. ठाणे, कल्याण, मुंबईचा अधिकचा पोलीस फाटा तिकडे पाठवण्यात आला. आणि त्यानंतर 2 दिवसात मुंबईची घटना घडली. मीनाताईंच्या पुतळ्याची विटंबना झाली, गणपतीची विटंबना झाली. शिवसैनिक रस्त्यावर उतरले. सगळा पोलीस फौज फाटा हा शिवसेनेच्या शाखेजवळ उरलेला तिकडे. बाकी मुंबईत गुन्हेगारांना गुन्हा करायला मुंबई मोकळी. आणि ते मला खटकल्या 2 घटना एकत्र केल्या. तर मला असं वाटलं की हे आपोआप घडलेलं नाही, याच्यामध्ये प्लॅन आहे. मुंबईत कुठचा तरी घातपात होईल. आणि म्हणून मी अमेरिकेत होतो, 16,000 किलोमीटर दूर. ह्या वेबसाईटवरच्या बातम्या बघून मी अग्रलेख लिहिला होता की मुंबईत काहीतरी मोठा घातपात होण्याची शक्यता आहे. आणि हे सगळं लॉजिक दिलं होतं. तर त्या संपादकांना असं वाटलं की हे चिथावणीखोर ठरेल, केस होईल, म्हणून त्यांनी छापलं नाही. त्या जागी दुसरं काहीतरी लिहून छापलं. आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी रात्र झाली इथली सकाळ होती, सॉरी तिथं सकाळ बघितली, त्या वेस्टर्न रेल्वेमध्ये 11 काय किती बॉम्बस्फोट झाले. मी खुश झालो, झाला माझा अंदाज बरोबर आला. म्हणून मी वेबसाईट उघडून बघतो, त्या अग्रलेख भलताच. मला इतका संताप आला, मी तिकडून फोन करून शिव्या घातल्या. म्हटलं मी 16,000 किलोमीटर लांब बसलोय आणि मी अख्खं लॉजिक देतोय की काय होतंय, काय होऊ शकेल. असाच एक अग्रलेख मी लिहिला होता, तिकडूनच अमेरिकेतून लिहिला होता. आणि मालेगाव मध्ये काहीतरी भीषण घडेल असं मी म्हटलं होतं. आणि त्याचं कारण मला मिळालेल्या बातम्या वाचायला होत्या. टाइम्समध्ये, एक्सप्रेसमध्ये एक मालेगावची बातमी होती आणि तिथल्या एका मुस्लिम व्यापाऱ्याने सांगितलं इथे काय वातावरण बरोबर वाटत नाही, काहीतरी गडबड आहे. आणि तो मालेगावचा स्फोट झाला, ज्याचं एवढं मोठं नाटक पुढे रंगवण्यात, हिंदू दहशतवाद. तो अग्रलेख मात्र त्यांनी छापला होता आणि त्याप्रमाणे 3 दिवसांनी ते मशिदीतला बॉम्बस्फोट झाला. हे जे तुम्हाला कड्या जुळवता येतात आणि त्याच्यावरून तुम्ही निष्कर्ष काढता आणि ती भाकीत अनेकदा सत्य होतात, हे काय म्हणजे गणित आहे? हे सगळ्या गंमत कशी असेल माहिती तुम्हाला सांगतो. आपल्याला असं उगाच काहीतरी याच्याकडे दिव्य शक्ती आहे, दिव्य दृष्टी असं काही नसतं. तुम्हाला काही गोष्टी दिसत असतात, पण त्या स्वीकारण्याची तुमची मानसिक तयारी नसते.
मी माझं एक तुम्हाला उदाहरण देतो की कॉलेजमध्ये असताना कुठली मुली कुठेतरी प्रेमात पडली की नाही मी बघून सांगू शकत होतो. बर. हा, आणि असा माणूस माझ्या अतिशय जवळच्या परिचयातली एक महिला वयाने जास्त होती आणि माझा मित्र यांचं एकमेकाशी प्रकरण आहे मला शेवटपर्यंत कळलं नाही. बर. आता हे कसं शक्य आहे सांगू, कारण मी त्यांच्याकडे त्या दृष्टीने बघू शकत नव्हतो आणि बाकीच्यांना कळलं होतं. सगळ्या वेळा तुला नाही कळलं कसं काय शक्य आहे? अरे नाही कळलं ना, कारण मी त्यांना त्या दृष्टीने बघू शकत नव्हतो. हा मानवी स्वभावाचा भाग असतो, तसं असतं. आणि त्यामुळे ह्या अनेक गोष्टी दिसतात. आता ह्या गोष्टी आहेत तुम्हाला दोन हे तुम्ही बारकाईने बघितलं तर हे काय काय होतं हे तुम्हाला दिसत असतं, पण आपण स्वीकारायला तयार नसतो. आज मी तुम्हाला सांगतो की आत्ता जे तुम्ही युरोपमध्ये काय धुमाकूळ चाललाय याविषयी बेट युअर नावाच्या एका बाईचं पुस्तक आहे युरेबिया म्हणून. तिने हे युरोपमध्ये सगळा सत्यानाश होणार आहे हे लिहून ठेवले 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी. अच्छा. आत्ता जे चाललंय तुम्ही बघताय ना हे युरोपचा अरेबिया करणार याचं एक मोठं कारस्थान आहे. हे त्या बाई लिहून ठेवलेलं पुस्तक आहे बघा तुम्ही. अच्छा. मग का नाही त्याच्यावर कोणी विचार केला? युरोपमध्ये एकापेक्षा एक मोठे विचारवंत बसले ज्याचं खरकट इथले संपादक खातात. त्या संपादकाने हे का त्या दिसलं? आता ब्रिटनमधून मुस्लिमांना हाकला, जर्मनीतून हाकला, हे सगळं सुरू झालंय. हा धोका त्या बाईने तेव्हा सांगितलेला आहे. बरोबर. मग तिला कुठून दिलं? काय स्वप्न पडलं? दिव्यदृष्ट्या नाही, हे दिसत असतं. पण तुम्ही अनेक एक भाग मानवी स्वभावाचा एक भाग सांगतो की आपण जे विचारपूर्वक स्वीकारले ते चुकीचं ठरूच शकत नाही. ही जी आपला अहंकार असतो ना, मी सुशिक्षित आहे, तिथे प्रॉब्लेम सुरू होतो. बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमच्या नॅचरल इन्स्टिंक्ट निकामी करून टाकता, डिझेबल करता. तुम्ही सुनामी येते, तुम्हाला माहिती आहे सुनामी आली जी 2005 मध्ये आणि तर इंडोनेशियापासून सुरू झाली, अगदी आपल्या खाली केरळ तमिळनाडू करून ती लाट आफ्रिकेपर्यंत गेली. तुम्हाला गंमत वाटेल, आपल्याकडे तमिळनाडूमध्ये आणि माणसं पण मेली, पाण्यात बुडून मेली, तिकडे मेली इकडे मेली, एकही जनावर नाही मेलं. वाय? का नाही जनावर मेलं? कारण त्यांच्या सुनामी येते त्यांना आधी कळतं, हे माणसाला कळत नसेल, कळतं. पण माणसाने मला अलर्ट आला नाही, रेड अलर्ट आला नाही, येलो अलर्ट आला नाही, त्यांना रेड अलर्ट लागत नाही. बिलकुल. आणि त्या इंडोनेशियामध्ये त्या बाली बेट समूह जो आहे त्याच्यामध्ये एक बेट असे की जिथे एकही माणूस मेला नाही. अच्छा. तर त्याची स्टोरी मी वाचली, तर त्यांच्याकडे जी रामलीला चालते त्या रामलीलेमध्ये सुनामी येते. ओके. आणि सुनामी आल्यानंतर लोक काय करतात त्याचं वर्णन आहे. हे त्या लोकांनी त्या रामलीलेत ऐकले आणि त्याप्रमाणे ते लोक उंचवड्याकडे निघून गेले, उंच जागेकडे. अच्छा. आणि तिथे कोणी मेलं नाही. सांगण्याचा हेतू असा की जेव्हा आपण अक्वायर्ड नॉलेज असतं ना ते आपल्या ओरिजिनल नॅचरल इन्स्टिंक्ट आता उपजत ज्या संवेदना असतात त्या बोथट करून टाकतात. आणि त्यामुळे तुम्ही एज्युकेटेड व्ह्यूज ज्या घेता तो चुकतो. मी एक सांगतो की मी माझ्याकडची जी चाइल्ड लाईक इनोसन्स आहे तो जपलेला आहे. ही मला कुतूहल आहे, हे असं का, हे असं का, ह्यात काय विचित्र आहे. आणि त्यामुळे तुम्ही अनेकदा अलीकडे जी पत्रकारिता आणखीन एक गमतीशीर किस्सा सांगतो. मी त्या साताऱ्याला बराच काळ माझ्या मित्राच्या गावी जायचो आणि मध्ये 4-5 दिवस तिथे गेलो की गाव खेळ विश्रांती व्हायची. माझ्याकडे जगूबाई म्हणून काम करायचे. तर एक दिवस मी मुंबईला यायला निघणार होतो. माझी चावी पण त्या खोलीची एका कुंभाराच्या घरामध्ये मी खोली घेतली होती. तिथे मला सगळं संसार होता माझा. ती यायची, जेवण करायची, कपडे धुवायचे, काय असेल ते. तर त्या दिवशी मी निघणार होतो आणि तिने जेवण केलेलं मी जेवत होतो आणि तिने घरात झाडू वगैरे काढली आणि असं झाडू ती काढत होती साफ करून. मी गमतीने तिला म्हणालो, होळी होती काहीतरी,
म्हटलं तुमची चैन आहे, तुम्ही होळी पुरणपोळी खाणार आज. कारण मी एकटा राहायचो म्हणून आसपासचे लोक 2 घरं होती ते मला पुरणपोळी आणि आणून द्यायचे. तर मी आपलं टोमणा मारल्यासारखं बोललो, म्हटलं तुमची चैन आहे, तुम्ही आज पुरणपोळी खाणार. 2च शब्द बोलली, ती वळली अशी म्हणून. होळी उद्या आहे, पुढे मागे काही नाही. पण तो कचरा काढून संपला, ते सगळं आवरलं काम. आणि जाताना ती म्हणाली, तुम्ही लिहिता ना पेपरमध्ये? म्हटलं हो. लोक वाचतात? हो. कशाला वाचतात? काय कळतं लोकांना? म्हटलं वाचतात. तुम्हाला साधे सण कळत नाही, कसलं लिहिता? गेली ती. पण असा ते खटकलं, ती माझा अपमान करणार नाही. माझ्याकडे काम करत होती ती. मी रागावलो तर उद्यापासून येऊ नको म्हणेन. मला कळत होतं तिच्या टोनवरून ती आपला अपमान करत. त्यामुळे माझ्या डोक्यात अशा गोष्टी राहून जातात. असं का बोलले, असं का बोलले, असं का बोलले. 2-3 दिवसांनी माझ्या डोक्यात प्रकाश पडला. तिचं म्हणणं असं होतं की या देशातल्या 98-99% लोकांना होळी कधी असते माहिती आहे, तुला माहित नाही. या देशाच्या व्यवस्थेमध्ये तू अडाणी आहेस. तू आमच्याबद्दल लिहितोस, लोक का वाचतात? कळलं? मी मत कसं देणार आहे, तू कसा लिहू शकतोस? बरोबर. मी कसा विचार करते हे तुला माहित नाही का? तर तुला या देशाची संस्कृती, या देशाची हा देश म्हणजे काय तुला माहित नाही. इथे सगळे बुद्धिमंत चुकतात आणि अडाणी बरोबर येतात. बरं, याच सगळ्या बुद्धिमत्तांवर तुम्ही तुमच्या अनेक व्हिडिओमध्ये टीका करत असता. पत्रकारांचा जो IQ आहे किंवा त्यांची जी बातमीदारी आहे किंवा त्यांचं जे सादरीकरण आहे किंवा एकूणच जे काही प्रकार चालले आहेत त्याच्याबद्दल तुम्ही खूप कडवटपणे किंवा तिखटपणे बोलत असता. काय नेमकं त्याचं कारण आहे? नाही, त्याचं कारण हेच आहे ना, तुम्ही लोकांना शहाणपणा शिकवायला निघालाय. पण आपण शहाणे असलं पाहिजे याचाच विसर पडलाय तुम्हाला. आपण शहाणे व्हायला पाहिजे. तुम्ही मला सांगा की प्राध्यापक साधारण 3 तास काम करतो, मग त्याला 8 तासाचा पगार का दिला जातो? तर त्याने उरलेले 3 तास शिकवायचं काय, ह्याच्यासाठी स्वतः शिकलं पाहिजे. बिलकुल. रिव्हिजन केली पाहिजे. तोच शिकलेला नसतो. आणि तिथे मग ही सगळी माणसं अनुभवी असतात ना, हे जगाचा अनुभव घेऊन शिकलेली असतात. आणि त्याची गंधवार्ता तुम्हाला नाही. तुम्ही दुसऱ्या कोणाचा तरी अनुभव आणि त्याच्यावर त्यांनी काढलेले निष्कर्ष सांगता. आपले उल्हास बापट त्याचं उदाहरण आहे ना. ते घटनेत काय सांगतात, पण त्या घटनेची कायद्यात, सुप्रीम कोर्टात अनेकदा लागलेली कसोटी आहे, त्याचा आधार पण तुम्हाला नसतो. आता काल परवा माझी उज्ज्वल निकम यांची भेट झाली एका कार्यक्रमाच्या. तर त्यांना म्हटलं काय निकम, म्हटलं तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या केसचं पुढे काय होणार? ते मला म्हणाले तुम्हाला काय वाटतं? म्हणजे ती केस चालणार कशी मला सांगा. ते म्हणाले का? म्हटलं ते आमदार पक्षांतर करून गेले ना, ती विधानसभाच नाहीये. म्हटलं ती विधानसभाच नसेल तर त्या विधानसभेत काय व्हायला पाहिजे आता कसं काय ठरणार? एक्झॅक्टली, इट्स इन्स्ट्रक्शन्स. बरोबर आहे. निरर्थक झाली आहे ती केस. आणि तरी बातम्या चालू आहेत. परवा उद्या मिळणार, तो असीम सरवदे बोलतो, हे दाखवतात की उद्या शिंदे जाणार, शिंदेचे 12 वाजणार. अरे कशाबद्दल? शिवाजी महाराज का धरून आपल्या मुलाला असा उभा करणार? शिवाजी महाराज 400 वर्षापूर्वी झालं, 300 वर्षापूर्वी. काय बोलताय तुम्ही? तुम्हाला त्याचा अर्थ कळतो का? तो प्रॉब्लेम. आणि त्यामुळे मला राग येतो की तुम्ही बोलताय, मी सांगितलं काय बोलणार आहे, कोण बोलणार आहे, कशा, तुम्हाला विषय पण माहिती नाहीये. त्याच्यावर पोपट. मी गंमत सांगतो, एक त्या शिंदे केसमध्ये 3 दिवस आधी सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला, त्या 3 दिवस आधी एकनाथ शिंदेला हे करून उद्धव ठाकरेला परत आणण्याचं हे सगळं असं होतं ना ते आर्ग्युमेंट.
3 दिवस आधी मी व्हिडिओ केला होता की निकाल शिंदेच्या बाजूने लागणार, आणि लागला 3 दिवसांनी. मला कुलकर्णी नावाचे एक गृहस्थ आहेत, ते ठाण्याला कुठची तरी एक इन्स्टिट्यूट आहे जिथे हे नवे वकील ज्यांना काय मॅजिस्ट्रेट किंवा जज म्हणून, जस्टिस म्हणून अपॉइंट करतात, त्याचं ट्रेनिंग करणारी एक इन्स्टिट्यूट आहे ठाण्याला कुठे. तिथे ते त्याचे इन्स्ट्रक्टर म्हणून काम करतात, राहतात पुण्याला. 3 दिवसांनी मला फोन आला, हे तुम्ही कशाच्या आधारावर बोललो होता? म्हटलं तुम्ही कोण? म्हणलं मी असं आहे. म्हटलं झालं ना तसं? म्हटलं नाही नाही अहो, मी यांचं ट्रेनिंग करतो, मलाच कळलं नाही, तुम्हाला कसं कळलं? तर म्हटलं सोपं आहे, मी ज्या दिवशी तो व्हिडिओ केलाय त्या दिवशीच्या एका केसमध्ये सुनावणीच्या दरम्यान चंद्रचूड यांनी वापरलेलं एक जे वाक्य आहे ते जसं त्या तसं वाक्य हरीश साळवेचं वाक्य आहे, ते जे शिंदेच्या केसमध्ये हरीश साळवे बोललेलं आहे. आणि तेच जर चंद्रचूड आज बोलत असतील तर चंद्रचूडचा कल कुठे जातोय करतो. आणि त्यामुळे तो जर त्या लेव्हलवर विचार करत असेल तर तो हा निकाल त्या लेव्हलवर देणार, हे लॉजिक आहे. म्हटलं तेव्हा कमाल आहे तुमचं. म्हटलं तेवढंच असतं, बाकी काय. हा सिग्नल होता ना, तो काय कानात येऊन माझ्या चंद्रचूडने सांगितलं नव्हतं. बिलकुल. पण तो जर या बाबतीत असं बोलतोय तर मग आयडेंटिकल केसमध्ये तो काय बोलेल किंवा काय निर्णय देईल हे कळतं. बरं, एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो की मीडियाचा जनमानसावर एक प्रभाव काही काळापूर्वी होता, तसा प्रभाव आता सोशल मीडियाचा निर्माण झालेला आहे. आणि हा तो मीडिया आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्ही व्यक्त होता, मी व्यक्त होतो, बरोबर. या सोशल मीडियाचा वापर करून नेपाळमध्ये तरुणांना रस्त्यावर उतरवण्यात आलं आणि तख्तापालट करण्यात आला. तर भारतामध्ये असं करण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे कालचं जे राहुल गांधी यांचं ट्विट आहे, तुम्हाला काय वाटतं, हे जे माध्यम आहे, सोशल मीडिया नावाचं जे माध्यम आहे, त्या माध्यमाच्या माध्यमातून अशा प्रकारे जे प्रयत्न सुरू आहेत ते प्रत्यक्षात येतील, त्याचा काही उपयोग होईल? नाही, ते झालं आणि फेल पण गेलेलं आहे. जनलोकपाल आंदोलन काय होतं? जनलोकपाल आंदोलन हे सोशल मीडियातूनच पसरलं ना. बिलकुल. इंडिया अगेन्स्ट करप्शनच होतं ना, ते जेन झेडच होतं. त्याचे नाव बदललं, इथे पण तेच होतं. पण ते दिल्लीत जितकं झालं तितकं मुंबईत का नाही झालं? विचार करताना जेव्हा आपण करायचो तेव्हा त्याच्या आधी इजिप्तमध्ये झालं, कायरो, तहरीर चौक, तर तिथे यशस्वी झालं. मग दिल्लीत का नाही झालं? तर याचं कारण असं की इजिप्तची जवळजवळ 80-85% लोकसंख्या ही 2 शहरात आहे, अलेक्झांड्रिया, कायरो. बाकी 15% ही इथे तिथे ग्रामीण भागात विखुरलेली आहे, बाकी शहरात आहे. त्यामुळे शहरातलं आंदोलन राष्ट्रीय आंदोलन होतं. पण दिल्ली म्हणजे शहर, देश नाहीये. दिल्लीमध्ये 1% लोकसंख्या राहते, जवळजवळ 1.5%. मुंबईत 1-1.5%. अशी सगळी शहरं एकत्र केली तर 10% होईल, 12%, 15%. सगळी मोठी शहरं मेट्रोपॉलिस एकत्र केली तर 10-12% जाते. तरी तुम्ही 80-85% पासून अलिप्त राहता. ते कसं काय इथे होईल? नेपाळमध्ये काठमांडूची लोकसंख्या बघा आणि उरलेल्या नेपाळची बघा. म्हणजे तुम्हाला मी एक इंजेक्शन दिलं आणि तुम्हाला गाढ झोप लागली, तेच इंजेक्शन मी हत्तीला दिलं तर हत्ती सोडण्याने थप्पड मारेल, मी उडालो कुठच्या कुठे. तर हत्तीसाठी जो डोस लागतो तो माणसा इतका क्षुल्लक नसतो ना. बिलकुल. पण हे नाही, माणसाला झोपालीना मग हत्तीला येणार. इतकं सोपं जे लॉजिक बनवतात ना ते बेअक्कल सारखं बोलतात आणि त्यांना भारत माहिती नसतो. आता उदाहरणार्थ रघुराम राजन किंवा त्यांच्यावर आधारित बोलणारे आपले अनेक मराठी संपादक आहेत की ते रघुराम राजनचं खरकट उचलतात आणि पक्वान्न म्हणून आपल्यासमोर वाढतात. किंवा तुमचा
टाइम्स ऑफ काय तो न्यूयॉर्क टाइम्स त्यांचं खरकट पंक्तीत वाढणं म्हणजे आपण काहीतरी पक्वान्न केलं असं ज्यांना वाटतं. तुम्ही नाव घेतलं नाही तरी सगळं कळलं ते. हो, ते कळायला हरकत नाही. सांग तर आज मला सांगा की रघुराम राजनला रिझर्व्ह बँकेतून जायला लागलं म्हणून मोदींवर आगपकड करणारे जे संपादक आहेत त्यांच्या तोंडात येऊन परवा संडास केला ना रघुराम राजनने. तो म्हणतो की हे आता 7.8 आहे ते 8.5 करायला हे करायला लागेल. अरे तुम्ही तर इकॉनॉमी बुडणार म्हणत होता. बरोबर आहे ना. याचं कारण दे डोंट नो व्हॉट इज इंडियन इकॉनॉमी. तुम्हाला भारतीय इकॉनॉमी माहित नाहीये आणि तुमचे सगळे ठोकताळे इकॉनॉमीचे आहेत ना हे कुठचे आहेत? अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, दे आर ऑल अर्बन इकॉनॉमीज. दे आर ऑल इंडस्ट्रियल इकॉनॉमीज. आपली 30 to 35% अर्बन इकॉनॉमी आहे. 60 to 65% रुरल इकॉनॉमी आहे जी यांना गंध वार्ता नाहीये. आलं लक्षात तुमचं? या इकॉनॉमीला करोनाच्या काळात सगळे रसातळाला गेले, आपली गेली. पण कुठची इकॉनॉमी? अर्बन इकॉनॉमी. ती जी अर्बन इकॉनॉमी आहे ती लुडी पांगडी होऊन रांगत रांगत रुरल इकॉनॉमीकडे गेली. करोना सुरू झाल्यावर लाखो लोक शहरं सोडून ग्रामीण भागात गेले. त्यांना ते 1.5 वर्ष रुरल इकॉनॉमीने जगवलं, सांभाळलं, खाऊ पिऊ घालून गुटगुटीत केलं आणि करोना उठल्यावर परत पाठवलं. आपण कुठे गेलो पण बाकीच्या इकॉनॉमी कुठे गेलं? आलं लक्षात? आता रुरल इकॉनॉमी म्हणजे काय हे माहिती नाही. त्यांनी जे निकष लावले ना ते 30% इकॉनॉमीला लागू होतात भारताच्या. म्हणून ते सगळे टॅरिफ म्हटल्यावर हवालदिल झाले होते. मोदी हवालदिल झाला नव्हता. हे सोपं आहे, हे मला कोणी शिकवलं. मी इकॉनॉमीचा स्टुडंट नाहीये, मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट नाहीये, पण हे दिसतं. आत्मनिर्भर या शब्दाचा अर्थ कळतो का? आपल्याकडे एक एक तालुका आत्मनिर्भर आहे. लक्षात ठेवा. आमच्या माण तालुक्यामध्ये किंवा तुमच्या साताऱ्याच्या आणखी वाई तालुक्यामध्ये असेल, सोलापूरच्या पुढच्या माढा तालुक्यामध्ये असेल, त्यांना सगळ्यात जास्त लागते ज्वारी. ती त्यांच्या शेतात आसपास कुठेतरी शेजारच्या गावात पिकते, मी तिथून आणू शकतो. ती तुमच्या पंजाबहून आणावी लागत नाही. बटाटा उत्तर प्रदेशातून आणावा लागत नाही. माझ्या गरजा त्या तालुक्याच्या 80-85% त्या तालुक्यामध्ये किंवा त्या पंचक्रोशीमध्ये भागतात. त्याला आत्मनिर्भर म्हणतात. अमेरिकेत हे ट्रक इकडचे तिकडे न्यावे लागतात. तर त्यांची इकॉनॉमी, त्यांची आत्मनिर्भरता आणि आपली याच्यामध्ये फरक असतो. अमेरिकन माणसाला 16 वर्षाच्या मुलासाठी असणारा कपडा तुम्ही आणलात तर इथे 25 वर्षाच्या माणसाला पण तो ढगळ होईल. पण हे मेंदूत शिरायला पाहिजे ना. बिलकुल. तो माणूस हा माणूस, तो 25 हा 25, असं नाही होत. असं नाही होत. पण तुम्ही तुमच्या समोर खरा जिवंत माणूसच तुम्ही बघितलेला नाही. एक गमतीशीर गोष्ट सांगतो. कालच एक सर्वे बघितला कुठच्या चॅनेलवर. महागाईने हैराण झालेत लोक. याला महागाई म्हणजे काय माहितीये का? 70च्या दशकामध्ये रोटी कपडा मकान नावाचा सिनेमा, त्याच्यात एक गाणं होतं, बाकी जो बचा था महंगाई मार गई. म्हणजे 70च्या दशकात महागाई होती. किती वर्ष मागे? 50 वर्ष मागे. बरोबर आहे. 2010च्या सुमाराला पिपली लाईव्ह नावाचा सिनेमा आला. सयाजी बहुत ही कमात है, डायन महंगाई खाये जात है. 2010 मध्ये महागाई होती. हे आज काय बोलते महागाई महागाई महागाई, म्हणजे नवं काहीतरी निर्माण. याला गाई पण माहित नाही आणि महंगाई पण माहित नाही. त्यामुळे हे नवीन जनावर आहे. हे कुठं तरी गाई नावाचं पिल्लू आलंय आणि ही गाईच्या जागी ही महंगाई आली. अरे कोणाला सांगता तुम्ही? कोणाला सांगता? आम्ही शाळकरी वयामध्ये रेशनवर
PL480चा गहू खायचो, जो अमेरिकेमध्ये जनावरांसाठी पिकवलेलं खाणं होतं, ते आम्ही रेशनवर विकत घेऊन खाल्लंय. आज मोदी सरकार तुम्हाला फ्री रेशन देते, विकत पण नाही, आणि चांगलं धान्य देते. तुम्ही महागाईच्या गोष्टी बोलता, कारण तुमचं महागाई हा शब्द तुम्ही पुस्तकात वाचलाय, तुम्हाला आयुष्यात जगण्यातली महागाई माहिती माहितच नाही. आणि मी जो काळ सांगतोय आम्ही रेशनवर घेतलं, तो काळ म्हणजे घरात जे पैसे उत्पन्न म्हणून यायचे त्यातले 75 ते 80 रुपये खाण्यावर खर्च करत. दिवाळीला एक शर्ट पॅन्ट काय ती घेतली, किंवा बहिणीला परकर वगैरे घेतला, आणि शाळेच्या जून महिन्यामध्ये एक खाकी पॅन्ट, निळी पॅन्ट किंवा वर पांढरा शर्ट असे 2 सेट घेतले, खर्च संपला कपड्याचा. आज 20% सुद्धा खाण्यावर खर्च होत नाही, 80% त्या गोष्टीवर खर्च होतो, आणि तुम्ही महागाईवर बोलता. आमचं 50 पर्यंतचं आयुष्य बिन फोनचं गेलं. आज प्रत्येक माणसाचं फोनवर 200 ते 500 रुपये डेटावर खर्च होतोय. महागाईबद्दल बोलता, आणि दरवर्षी नवा हँडसेट. कुठच्या जगात वापरता तुम्ही, कुठच्या जगात वापरता? कारण हा सगळा डेटा युनिव्हर्सिटीमध्ये रिसर्च सेंटरमध्ये तयार होतो, तो तुमच्याकडे येतो, तुम्ही पोपटपंची बोलता, तुम्हाला माहिती नाही माणूस काय, महागाई काय, लोकांचा संसार काय, तुम्हाला काहीही माहिती नाही. अरे रेशनच्या रांगेत रॉकेलसाठी आम्ही 2-2 दिवस उभे राहिलोय, आणि तुम्ही गॅस सिलेंडर नाही म्हणून म्हणता. कुठच्या जमान्यात आहात तुम्ही? 70च्या दशकापर्यंत, 70-80 पर्यंत रोटी कपडा मकान हा निवडणुकीचा अजेंडा होता. त्यानंतर 80 नंतर तो हळूहळू बिजली सडक पाणीवर आला. गेल्या 2 निवडणुकांमध्ये तुम्ही रोटी कपडा मकान बिजली सडक पाणी याविषयी ऐकलं तरी का? मोदी नावाचा माणूस निवडणुकीमध्ये डिलिव्हरीवर बोलतो, हे मी केलंय, हे राहिलंय. आता विकसित भारताबद्दल चर्चा करतोय आपण, हे ज्यांच्या मेंदूत पण शिरू शकत नाही ते अनालिसिस काय करणार? मी रागावतो तो तेवढ्यासाठी रागावतो. म्हणजे मी अत्यंत गलिच्छ उपमा तुम्हाला देईन. मी कधीतरी 70च्या दशकात गोव्याला गेलो होतो, माझी चुलत बहीण होते तिथे. ते खेड्यामध्ये संडास वगैरे नव्हते, आणि अशी झापं नारळाची लावलेली, आणि 2 असे हे होते, त्याच्यावर बसायचं. त्याला टेकलो नाही तर त्याला डुक्कर मागून तोंड घालायचं. त्याला आज पत्रकारिता आणि जर्नलिझम म्हणतात. संताप येतो, घाणेरडी उपमा आहे, पण त्यापेक्षा वेगळं नाही. वेगळं नाही, कुठे घाण आहे त्याच्यात तोंड घालायला धावतात, त्याला पत्रकार म्हणतात.